स्वामी समर्थ सगळ्यांना. कसे आहेत सगळे? चला आणखीन एक रिव्ह्यूसाठी मी आले आहे. ट्यूसडेचा रिव्ह्यू घेऊन की काय झालं आणि काय नाही. टास्क चालू झालेला घोड्यावाला, त्याच्याबद्दल आपण बोलूया. सगळ्यांना माहिती आहे कोणाच्या गळ्यात कोणाचे फोटो होते. दीपालीचा फोटो आय थिंक काय बोलतात सागरच्या ह्याच्यामध्ये काहीतरी दीपाली आणि सागरच्या ह्याच्यामध्ये फोटोज होते एक दुसऱ्यांचे. की रुचिताच्या ह्याच्यामध्ये मला वाटतं दीपालीच्या ह्याच्यामध्ये रुचिताचा फोटो होता, असं काहीतरी होतं. राकेशच्या गळ्यात दीपालीचा फोटो होता. राकेशचा फोटो रोशनच्या ह्याच्यामध्ये होता की रोशनचा राकेशच्या ह्याच्यामध्ये, असं काहीतरी आहे. तुम्ही बघितलाच असेल एपिसोड. बट मेन मुद्दा काय आहे, आपल्याला कोणत्या टीमला वाचवायचं आहे. मला असं वाटतं की हे जे पण फोटो दिले गेले तुम्ही नीट बघा की फोटो असं वाटतं आहे बघून की एक पर्टिक्युलर टीमला वाचवण्यासाठी प्रयत्न केला गेला आहे. काटा टीम ह्याच्यातून एक जण मला वाटतं की ही टीम वाचवण्यासाठी प्रयत्न केले गेलेत. आणि सेकंड असं वाटते मला की टोळी टीममधून तर असं पण लवकर कोणी जाणार नाही. एक रोशन जायचा चान्स आहे. आणि काटा टीममधून तर प्रभू सेव होता. ती काय तिचं नाव, रुचिता तर जाणार नाही, एवढं लवकर नाहीच जाणार. तिला नाही पाठवणार एवढ्या लवकर. विशाल पण नाही जाणार, आपल्याला माहिती आहे. एक रोशन, एक प्राजक्ता, दोघांपैकी यावेळेस एकाचा पट्टा कट होईल. आणि मला तरी वाटतं की प्राजक्ता असू शकते, कारण का यावेळेस एवढं खूप चुका झालेत. आणि अजून एक गोष्ट, प्राजक्ता ठीक आहे, प्रभूवरचा खूप राग असेल आणि असला पण पाहिजे, पण तू त्याला हडहुड अशा याच्यामध्ये नाही बोलू शकत ना. तुला असं बोलली असते की तू इथे ऐकू नको किंवा तू इथून जा, नॉर्मली तू जा, चल 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 तू जा, इथे आता माझ्यासमोर उभा नको राहू वगैरे वगैरे. अशी जी लँग्वेज तू वापरलीस ती खूप चुकीची आहे. मला नाही वाटत की हे करायला पाहिजे. आणि हां, मेन मास्टर माइंड राखी सावंत, तिने गेम असा पलटला की ती स्वतःला नॉमिनेट करून, पहिली गोष्ट ती राकेश तर नॉमिनेट झाला. काटा ग्रुपमधून एक जण नॉमिनेट झाला आणि राकेश वाचणारे आपल्याला माहिती आहे, तर तो झाला नाही झाला एवढं काही फरक नाही पडत आहे. आणि दुसरी गोष्ट की ती नॉमिनेट झाली आणि ती स्वतः पण नॉमिनेट झाली. आणि आपल्याला हे पण माहिती की राखीला पाठवलं त्याच्यासाठी गेलं आहे की ती घरात उलटफुलट करू शकेल, आणि ते त्यांनी केलं. ती एंड मोमेंटला गेम चेंज करू शकते ना. ती इकडची आहे ना ते तिकडची आहे, ती स्वतःची आहे फक्त, मेन गोष्ट. आणि त्यामुळे तन्वीला पण खूप राग आला की अचानक हिने गेम पलटला, कारण का तिला काहीही करून प्राजक्ताला, आणि मेन बिग बॉसला पण प्राजक्ताला टाकायचंच होतं. किती जणांना असं वाटते की प्राजक्ताला टाकायचं होतं. आणखीन एक पॉवर दिली तिला की तुम्ही एकाला टाकू शकता, म्हणजे तिला परत चान्स भेटला प्राजक्ताला टाकायचं. प्राजक्ताला तिला काहीही करून टाकायचं होतं, हे बरोबर आहे. हे बिग बॉसला सुद्धा कळलं होतं, म्हणून तिला पॉवर दिली होती की या पॉवरचा तिला माहिती, ही पॉवर दिली ती बरोबर प्राजक्ताला नॉमिनेशनमध्ये टाकलं. ह्यापैकी एकाचा पत्ता कट होईल. हे सगळं हिने नॉमिनेशनसाठी इतका मोठा टास्क घेतला होता, पण इतका कन्फ्युजिंग टास्क होता. कोण कुणाशी काय बोलतं आहे, कोणाशी डील करतं आहे. रुचिता आणि यावेळेस राकेशची डील होत होती, सागरची होत होती, ह्याची रोशनशी पण झाली. पण मला असं वाटतं रोशन नेहमीसारखा विशालच्या ह्याच्यावरच चालतोय. मला असं वाटतं तू स्वतःचा गेम पण कर ना भाऊ. तुला काय वाटतं तू कर, चुकीचं असेल तर चुकीचं, बरोबर असेल तर बरोबर, पण स्वतःचं कर ना भाई काहीतरी. आणि दुसरं काय आहे माहिती आहे का, की जो व्यक्ती आपल्यासाठी खेळत नाही ना, मग पुढे जी पब्लिक आहे ना ती त्याला वोटिंग पण करत नाही, कारण का तू स्वतःसाठी नाही केलं. अगर तो एकटा पण खेळला, ग्रुप लागतो, पण ग्रुपचं किती अनुश्रीला घ्या, ती कुठे ऐकते, पण आहे ना ग्रुपमध्ये.
आणि दुसरी गोष्ट, तन्वी नंतर प्रभूला बोलते की हे लोकांनी ह्याच्याशी डील केली त्याच्याशी तुम्हाला मी सिरियसली तन्वीसुद्धा डबल फेस आहे. ही मागून आपल्याच लोकांशी ही जी आहे ना जबरदस्तीची काटा टीम बनवली आहे. ही फक्त ह्यांच्या विरुद्धामध्ये बनवली गेलेली टीम आहे की आम्हा लोकांना बस एकत्र यायचं आहे आणि यांची बँड वाजवायची आहे. कारण का त्यांना अप केलं जात होतं आणि हे या लोकांना सहन होत नव्हतं. ह्याच्यामध्ये कोण कोणाचं नाही. याच्यामध्ये राकेश सिरियसली मला असं वाटतं की प्रभूला त्यांनी छान समजवलं की चोरी वगैरे ह्या गोष्टीमध्ये पडू नको, हे खूप खराब दिसतंय. आणि आज राखीला टी शर्ट भेटलेला आहे. चोरी झाला आहे शर्ट जे पण आहे ते, जे चोरी तिला टास्क भेटला होता तो तिने आज कंप्लीट केला आहे. आणि वाह, आज जी राखीने भाजी बनवली आहे, व्हेरी गुड. आणि आज काय तिची कॉमेडी चालली होती, एकच नंबर. तेच बघायला लोक आली, जेवढी लोक असेल, कारण का तिच्यासाठीच अर्धी लोक बघतात. कारण का हा शो एकदम थंडा झाला आहे. सिरियसली पुढच्या वेळेस बिग बॉस येईल का नाही ही मला चिंता वाटते की इतकी खराब यावेळची TRP आहे. प्लीज एवढं कशाला त्या गेमला तुम्ही फेवरिझम करता ते की ते म्हणजे माणसाला कळून येते की हे लोकांना फेवर मिळतं. खूप चुकीचं आहे ते. आणि नंतर जे पण तन्वीमध्ये आणि तिच्यामध्ये वादावादी राखीमध्ये ती होणारच आहे आता, कारण का तिच्या विरुद्धामध्ये गेली आहे. तर काय त्या दोघांचं बालिश भांडण, प्रभूचं आणि ती रुचिताचं, काय ते बोलतात. हरभऱ्याचं काय ते हरभऱ्याची भाजी, ही कोणती लँग्वेज आहे? काही बोलतात एक दुसऱ्याला. सोडा, बोलू द्या, शिव्या तरी नाही देत एक दुसऱ्याला. रुचिताने शिव्यांवर कंट्रोल केलाय, तेवढी एक आपल्यावरती खूप मोठी हे केली आहे तिने. हां, आवाजाचं तर तिथं काही होऊ शकत नाही, ते सोडून टाका. आता पुढचा टास्क कसा आहे तो बघूया. बाकी सिरियसली सांगते, एपिसोडमध्ये काय चाललं आहे मला काहीही समजत नाही आहे. खूपच थंड चाललं आहे. यावेळेस आपल्याला विनर ही गोष्ट दिसतच नाही आहे. अर्धा वाईल्ड कार्ड पाठवा मग आता कोणतरी. कारण का सिरियसली यावेळेस कोणीही आपल्याला बोलतात ना मनामध्ये घर लास्टच्या सीझनमध्ये सूरज चव्हाण यांनी सिरियसली आणि अभिजित सावंत यांनी मनामध्ये ॲटलिस्ट घर तरी केलं होतं. पण हे लोक सिरियसली कोण एक जण विनर व्हायला वाटत नाही मला. खूप म्हणजे अपसेट आहे या पूर्ण सीझनमध्ये मी. सिरियसली कोण पण नाही यार. एक व्यक्ती थोडा चांगला वाटायला लागतो, परत तो डाऊन होतो, परत थोडा चांगला वाटायला परत डाऊन होतो. एक पर्सनॅलिटी ठेवलीच नाही कोणी. बाकी आता बघा, विशाल बोला, हे लोक ऑलरेडी गेम खेळलेली लोक, त्यांचं डोकं चालतं. पण आपल्याला ओरिजिनली विनर हवा आहे ना, ज्यांनी जो खेळलेला नाही आहे, जो पब्लिकचं मन जिंकून विनर व्हायला पाहिजे. नाही तर एक काम करा, राखी सावंत दरवर्षी तर तिला बोलवतं, तिला यावेळेस ट्रॉफी देऊन टाका, संपून टाका. तर कोण विनर तर वाटत नाही आहे. चला ठीक आहे, थँक्यू. कसा वाटला रिव्ह्यू प्लीज सांगा, मेसेज करा, फॉलो करा, सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच. श्री स्वामी समर्थ.